नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा शक्तिशाली झाडाविषयी सांगणार आहोत की ज्याचे नावच साक्षात इंद्र म्हणून आहे। ज्या झाडाला इंद्राचा अवतार असे म्हणतात। मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत आवळ्याच्या झाडाविषयी, आवळ्याचा तांत्रिक प्रयोग करण्याविषयी। मित्रांनो, तुलसी विवाहाच्या वेळी आपण आपल्या तुळशीसमोर एक आवळा ठेवतो किंवा आवळ्याची फांदी ठेवतो। ह्याचे कारण असे आहे की आवळ्याला इंद्राचा अवतार मानले जाते, त्याच्यामुळे आपण तुलसी विवाहाच्या वेळी आवळा ठेवतो किंवा आवळ्याची फांदी ठेवतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा आवळ्याचे एवढे शक्तिशाली आणि अलौकिक प्रयोग सांगितलेले आहेत की आवळ्याला साक्षात इंद्राचा अवतार मानले जाते आणि आवळ्याच्या मुळीला जर आपण सिद्ध करून आपल्या जवळ ठेवले तर त्याला इंद्राचे वज्र असे म्हटले जाते। म्हणजे ज्या प्रकारे इंद्राचे वज्र कधीही खाली जात नाही, त्याच प्रकारे आपल्या शत्रूंसाठी आवळ्याची मूळ म्हणजे इंद्राचे वज्र समान आहे। आपला एक शत्रू असो की करोडो शत्रू असो, त्यांची कधीही हिंमत होणार नाही की आपल्याला स्पर्शसुद्धा करतील। ह्याच प्रकारे ह्या मुळाच्या प्रभावाने सर्व संकट दूर होतील आणि त्याचबरोबर सापसुद्धा आपल्या जवळ येणार नाही। तर मित्रांनो, अशा ह्या चमत्कारी आवळ्याच्या झाडाचा आज आपण प्रयोग जाणून घेऊया। तर मित्रांनो, हा प्रयोग सिद्ध तंत्रामधील आहे। हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे आणि आपल्यासमोर हा जो श्लोक आहे हा पण खूप शक्तिशाली आहे। तर मित्रांनो, श्लोक पहा। श्लोक अशा प्रकारे आहे। आर्द्रार्के निशीथ काले आमलकी मूलम सिद्धम धारयंतीचम हरिसंकटा सर्पम न बाधे नि संशयो। तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की ज्या रविवारी आर्द्रा नक्षत्र येईल त्या दिवशी आपण निशीथकाली म्हणजे रात्री 12 ते 1:30च्या दरम्यान शुद्ध होऊन आपण थोडीशी अक्षता आणि एक अगरबत्ती घेऊन आवळ्याच्या झाडाजवळ जा आणि उत्तरेकडे तोंड करून आवळ्याच्या झाडाला आपण पहिल्यांदा अक्षता अर्पित करा। त्यानंतर तिथे अगरबत्ती लावा आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की हे इंद्रादी देव, आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊन न्यायला आलो आहे, तरी आमच्या सर्व कार्यामध्ये आम्हाला सिद्धी दे। अशा प्रकारे विनंती करून आपण उत्तरेकडे गेलेले आवळ्याचे एक छोटेसे मूळ घेऊन या आणि मूळ घेऊन घरी आल्यानंतर तिथे एक अगरबत्ती लावा आणि एका पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर ही मूळ ठेवा आणि पंचोपचारी पूजा करा आणि ह्या मुळीला केवळ एक वेळा गुग्गुळाचे धूप द्या, म्हणजे ही मूळ सर्वथा सिद्ध होईल। आणि ह्यानंतर ही एवढी चमत्कारपणे प्रभावीपणे आपल्याला हा चमत्कार दाखवल, इतकी शक्ती यामध्ये येईल की हे मूळ साक्षात इंद्राच्या वज्राप्रमाणे आपल्या शत्रूवर तुटून पडेल, आपल्या शत्रूचा विनाश करील। आपण काहीही करू नका, फक्त ह्या मुळीच्या माध्यमातून जी शक्ती निघेल ती आपण काही न करता सुद्धा आपल्या शत्रूचा विनाश करील, आपल्या सर्व संकटांचा विनाश करील, सर्व सापांचा विनाश करील। साप आपल्या जवळसुद्धा येणार नाही। तर मित्रांनो, आपले कितीही शत्रू असो, आपल्याला त्यांची हिंमत कधी होणार नाही की आपल्याला स्पर्शसुद्धा करतील किंवा आपली कशा प्रकारे हानी करतील। तर ह्या मुळीच्या प्रभावाने आपले सर्व शत्रू नष्ट होतील आणि आपले सर्व संकट नष्ट होतील आणि आपण कुठेही गेले, आपल्या शेतामध्ये जा, जंगलामध्ये जा, रात्रीच्या वेळी जा, दिवसाच्या वेळी जा, तर या मुळीच्या प्रभावाने साप कधीही आपल्याजवळ येणार नाही, कोणते संकट आपल्यावर येणार नाही। आपण जर कोणा प्रवासाला निघालो तरीही ही मूळ साक्षात इंद्राचे वज्र म्हणून सर्व संकटापासून, अपघातापासून आपले रक्षण करेल आणि शत्रू आपले कितीही असो त्यापासून सुद्धा निश्चितच आपले 100% ही मूळ इंद्राच्या वज्राच्या रूपात रक्षण करेल। तर मित्रांनो, हा प्रयोग इतका प्रभावशाली, शक्तिशाली आहे। हा प्रयोग करा आणि निश्चितच आपल्या शरीराचे रक्षण करा, सर्व शत्रूपासून, संकटांपासून, सापापासून निश्चितच आपल्या शरीराचे रक्षण करा। तर मित्रांनो, हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे। निदान एकदा तरी हा प्रयोग करून पहा आणि याचा लाभ जरूर घ्या। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला जास्तीत लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला